पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानसभेत महाराष्ट्र स्वयंअर्थ संहिता शाळा स्थापना अधिनियम विधेयक संमत करण्यात आलं। महाराष्ट्र स्वयंअर्थ संहिता शाळा आस्थापना अधिनियम 212 यामध्ये सुधारणा करण्यासाठी जे विधेयक त्यावर बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी ग्रामीण आणि निम शहरी भागातील शाळा आणि समस्या याबाबत आपलं परखड मत मांडलं आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 16 यावरती बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय, यामध्ये ज्या तरतुदी केल्यात शाळेचा दर्जा याचा अर्थ आणि त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक शाळांना नवीन हे करणे। अध्यक्ष महोदय, ह्यातले माझे बेसिक काही प्रश्न आहेत। यामध्ये अध्यक्ष महोदय, आत्ता जर आपण बघितलं सरकारी शाळांची पट एकूण राज्यात शाळा आहेत त्या 59.90% आणि त्यात सरकारी शाळेपैकी मात्र विद्यार्थ्यांची संख्या मात्र 23.68% आहे। खाजगी क्षेत्रात त्या ठिकाणी काम करणाऱ्या शाळा ह्या 22.54 आहेत आणि त्याच्यात विद्यार्थी मात्र 45.27% आहेत। आणि जसं आत्ता आपलं विधेयक आहे स्वयंअर्थसहाय्यामध्ये 14.7% शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये पटसंख्या मात्र 27% आहे। तर आपण विचार केला तर आता अजून आपण नवीन स्वयंअर्थसहाय्याला परवानगी देत असताना या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करत असताना ह्याच्यातली बेसिक आपण एक गोष्ट अध्यक्ष महोदय सांगितली आहे की यात आपण ज्या ग्रंथालय, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, स्वच्छता विषयी विविध पायाभूत सुविधेमधून त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत तर त्याला आपण वगळतोय। पण दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या शाळेमध्ये बघितलं तर सरकारी शाळेमध्ये लॅब मात्र महाराष्ट्रात 4.9% आहेत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला मंत्री महोदय आपल्याला हे विचारायचं आहे की आता आमच्या धर्मादाय असलेल्या काही अनुदानित मधल्या शाळा आहेत, त्याचंच ग्राउंड वापरून त्याचाच इन्फ्रास्ट्रक्चर उर्वरित वापरून तिथं आपण ह्या स्वयंअर्थसहाय्याच्या शाळांना परवानगी देणार का, तशी याच्यामध्ये तरतूद करणार का? जसं मगाशी आपण सांगितलं आमच्या सन्माननीय सदस्यांनी की ग्राउंड काय भाड्यानं मिळेल का? कारण आता ज्यावेळेस अशामध्ये आपण या मोठे प्लेयर येतात त्यावेळेस त्या शाळेंची आज जर बघितली तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं म्हणणं आहे की आपण इंग्लिश मिडियमला स्वयंअर्थसहाय्याच्या खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी घातले जातात आणि मग खाजगी शाळांमध्ये जात असताना आपल्या राज्यात जर बघितलं अध्यक्ष महोदय, ओबीसीची संख्या जवळपास 33.1% आहे, मुस्लिमांची संख्या 14.1 आहे, SC आणि STची संख्या 12.3 आहे, SCची संख्या 12.3 आहे आणि STची संख्या 11.3 आहे। आणि मग या सगळ्याचा विचार केला तर ह्याच्यामध्ये आपण यांना आरक्षण ठेवणार का? कारण त्यांची परिस्थिती राहणार नाही एवढे पैसे भरायची आणि मग ते जर पैसे भरू नाही शकले तर ह्या शाळा काढल्या आणि या शाळांना त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तरी देखील हे गरिबाचे विद्यार्थी शिकू नाही शकले तर त्या शाळांचा उपयोग ह्या सर्वसामान्याला होणार नाही। आणि मग ज्याच्याकडे पैसे आहेत, ज्याचा मोठा आहे त्या मोठ्याला मोठी सवलत मिळेल, मोठ्याला मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल आणि तिथं त्याला मोठं गॅदरिंग मिळाल्यामुळं तो लवकर पुढच्या शिडीत चढेल। मग ह्यांच्यासाठी आपण काय वेगळी सोय करणार आहे का? आणि मग याच्याच बरोबर आपण ज्या शाळांमध्ये ग्राउंड आहे, ज्यांच्यामध्ये मंत्री महोदय इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्या अनुदानित शाळा आहेत
त्यांना जर इंग्लिश मिडियमच्या स्वयंअर्थसहाय्याच्या शाळा काढायच्या असतील तर त्याला परमिशन देणार का? आणि या विधेयकामुळं आपण जे आयुक्तांचं पद निर्माण केलंय, या आयुक्तांच्या पदामुळं नेमका त्या ठिकाणी आपल्या राज्याला काय फायदा होणार? कारण उपसंचालक आहेत, आपण सगळे आहात, आणि मग या पदामुळं नेमकी आहे तर याचा नेमका फायदा होईल. आणि आपण या विधेयकाला त्या ठिकाणी सूचना आम्ही मांडल्या त्याचा समावेश करून हे विधेयकाला समर्थन करतो.